व्यापारी पेठा बंद राहिले, सगळे लोक एकत्रित झाले। त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं। गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री होते, देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते आणि सर्व पक्ष लोकांना त्या ठिकाणी थोडीफार तरतूद झाली होती, कारण जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं। पण या प्रकल्पाच्या निर्मितीकडे एका राजकीय दृष्टिकोनातनं पाहिलं जात होतं, कारण सुभाष दादा होते बीजेपीत, काही थोडीफार तरतूद झाली होती, कारण जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं। पण या प्रकल्पाच्या निर्मितीकडे एका राजकीय दृष्टिकोनातनं पाहिलं जात होतं, कारण सुभाष दादा होते बीजेपीत। आणि मला तो प्रसंग आठवतो की त्या ठिकाणी आदरणीय आमच्या विधान परिषदच्या सदस्य वागताई होत्या आणि त्यावेळेला गिरीश भाऊ आणि पार्टीत काम करत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील किंवा नाथाभाऊ असतील किंवा BS पाटील असतील यांच्या माध्यमातून या धरणाला मान्यता प्राप्त झाली। 1952 पूर्वी त्याचा सर्वे झाला आणि सर्वे झाल्यानंतर त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं। बऱ्याच नेत्यांचं किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असायचं की या धरणाचं काम जर का झालं तर याच्या पाट जे असतील त्याच्या पाटाच्या कॅनॉल जे असतील, चाऱ्या ज्या असतील त्या कशा निघतील, म्हणून हे धरण जरी झालं तरी या धरणाचा उपयोग आपल्याला काय होईल या दृष्टिकोनातून थोडंसं या धरणाकडे दुर्लक्ष झालं। परंतु काळ बदलत गेल्यानंतर केवळ फक्त तापी नदीच्या खोऱ्यामध्ये त्याच्या पाण्याचा जर का साठा झाला आणि तो साठा झाल्यानंतर त्या पाण्याचा वापर जर का आपल्याला लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या धरणांमध्ये त्या पाण्याचं वितरण करून जवळपास आपल्या तालुक्यातली या धरणाच्या आजूबाजूच्या क्षेत्रातली 40,000 हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते। 96 कोटी खर्च झाला। या 2 वर्षामध्ये 245 कोटी रुपये आपल्याला निधी आजच्या तारखेला प्राप्त झालेला आहे। अनेक प्रयत्न झाले, अनेक मिटिंगा झाल्या, अनेक चर्चा झाल्या। स्वतः जयंत पाटील साहेबांना या धरणावरती आम्ही आणलं। जयंत पाटील साहेबांचा सत्कार समितीच्या माध्यमातून धरणावरती केला। काही थोड्याशा अडचणी आल्या की थोडंसं आम्ही मिलीभगत करून घेतो आणि मिलीभगत केल्यानंतर परत कुठेतरी जायची वेळ आली तर आम्ही सगळे मिळून जातो। आम्ही सगळ्या समितीच्या सदस्यांकडनं यावर्षी सुद्धा आम्हाला निधी प्राप्त झाला पाहिजे म्हणून सगळ्या सदस्यांना घेऊन परत जयंत पाटील साहेबांकडे गेलो आणि आम्हाला 100 कोटी त्यांनी लगेच त्या बजेटमध्ये मान्यता त्याची दिली। परंतु दुर्भाग्य असं आहे की त्याचा खर्चच होत नाही। खर्च करायला आम्ही प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावरती करतोय। या सगळ्या प्रकल्पाची किंमत जवळपास 2700 कोटीपर्यंत आता पोहोचलेली। हा प्रकल्प ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळेला 3500 ते 4000 कोटीच्या आसपास याची प्रकल्पाची किंमत ही जाऊ शकते। सर्वांनी ज्यावेळेस भूमिपूजन केलं त्यावेळेसची किंमत आणि यावेळेसची किंमत आज विचारात घेतला तर कितीतरी हजार पटीने हे वाढलेले। त्यावेळेस त्यांनी आणलेला निधी, त्यानंतर साहेबराव दादांनी आणलेला निधी आणि त्यानंतर मी आणलेला निधी हे वाढतच गेलेला आहे। आता सर्वांची अपेक्षा आहे की अनिल दादांनी जास्तीत जास्त निधी आणावा। प्रयत्न चालू आहेत, पण शरद दादांनी ज्या गोष्टी सांगितल्या की मी स्वतःला समर्पण केलं, मी आत्मदहनाचं काम केलं, पण तेवढं तुम्ही काय करू नका दादा, कारण आपल्या सर्वांना, आपल्या जनतेला आपल्या सर्वांची आवश्यकता आहे, आपली गरज आहे। पण तो हा निधी आणत असताना आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुमच्या सोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही येणार, कारण हे काम हे अंमळनेरच्या जनतेचे। व्यापारी पेठा बंद राहिले, सगळे लोक एकत्रित झाले। त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं। गिरीश भाऊ जलसंपदा मंत्री होते, देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते आणि सर्व पक्ष लोकांना त्या ठिकाणी थोडीफार तरतूद झाली होती, कारण जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं। पण या प्रकल्पाच्या निर्मितीकडे एका राजकीय दृष्टिकोनातनं पाहिलं जात होतं, कारण सुभाष दादा होते बीजेपीत, काही थोडीफार तरतूद झाली होती, कारण जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं। पण या प्रकल्पाच्या निर्मितीकडे एका राजकीय
दृष्टिकोनातनं पाहिलं जात होतं. कारण सुभाषदादा होते बीजेपीत आणि मला तो प्रसंग आठवतो की त्या ठिकाणी आदरणीय आमच्या विधान परिषदच्या सदस्य वागताई होत्या आणि त्यावेळेला गिरीश भाऊ यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या निश्चितच तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे उभे राहू. तुमच्या हाताला हात देऊन आम्ही पुढे जाऊ. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये पाडळसरे धरण हे पूर्ण व्हायलाच पाहिजे.